धुळे गोळीबार प्रकरण, बंदूक साफ करताना मिसफायर, निष्काळजीपणा भोवला, जुबेर पठाणवर गुन्हा दाखल। धुळ्यातील युनिटी सर्कल परिसरातील एका परवानाधारक शस्त्रविक्रीच्या दुकानात आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बंदूक साफ करताना अचानक मिसफायर होऊन एका 50 वर्षीय महिलेला गोळी चाटून गेल्याची घटना घडली। हा कोणताही अनुचित प्रकार किंवा पूर्वनियोजित हल्ला नसून केवळ निष्काळजीपणातून घडलेला अपघात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। जुबेर मेहमूद पठाण असे या आरोपीचे नाव असून तो बंदूक साफ करत असताना त्याच्या हातून अनावधानाने सुटलेली लहान आकाराची गोळी बाहेर पाणी पीत असलेल्या महिलेच्या उजव्या मनगटाला घासून पुढे एका घराच्या पत्र्याला जाऊन धडकली। या गंभीर हलगर्जीपणाची दखल घेत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात आरोपी जुबेर पठाण याच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली। सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी टळली असून जखमी महिलेवर तातडीने उपचार करण्यात आले असून तिची प्रकृती पूर्णपणे स्थिर व धोक्याबाहेर आहे। सदर गोळीबाराची घटना ही केवळ मानवी चुकीचा आणि अपघाती निष्काळजीपणाचा परिणाम आहे। सध्या परिसरातील परिस्थिती पूर्णपणे शांत व पोलिसांच्या नियंत्रणात असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या अफवांवर किंवा समाज माध्यमांवरील खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे महत्त्वपूर्ण आणि आश्वासक आवाहन पोलीस अधीक्षक दिवरे यांनी जनतेला केले आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कुमार गुसर, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे। आज सायंकाळी 5:30च्या दरम्यान पूर्व हुडको या ठिकाणी एक फायरिंग झाल्याची आम्हाला माहिती मिळाली। सायंकाळी उशिरा त्याची आम्ही तफ्तीश केली, शहानिशा केली। शहानिशामध्ये एक संशयित आम्ही ताब्यात घेतलेला आहे, ज्याच्याकडून हे रिव्हॉल्वर सफाई करताना विस्तार झालेला आहे। त्यात अधिक चौकशी चालू आहे। याच्यामध्ये कुठेही कोणतीही अफवा पसरू नका। प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि हा मिसफायरचा प्रकार आहे।